Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English text Behive, third lesson The Little Girl, and the second part. Crying too much to explain, she lay in the shadowed room watching the evening light make a sad little pattern on the floor. Then father came into the room with a ruler in his hand. आणि मग खूप ते पेपर्स जे तिने त्या कुशनमध्ये भरलेलं असतात, तिला कळतं आपली चूक झालेली आहे केस आणि मग खूप रडते. आणि मग ती त्या रूममध्ये जाते, पाहते इकडे तिकडे, आणि ती आता खूप दुःखी झालेली आहे. बरोबर आहे. नंतर तिकडून वडील येतात, हातामध्ये रुलर असते, पट्टी असते तिच्या हातामध्ये, एका हातामध्ये. आय एम गोइंग टू बीट यू फॉर दिस, ही सेड. ओ नो नो, शी स्क्रीम्ड हायडिंग अंडर द बेड क्लोथ. आणि मग ती म्हणते, मी तुला मारणार आहे, वडील म्हणतात. आणि मग मोठ्याने वळते, नाही 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 नाही. आणि मग ती तिच्या कपड्याच्या खाली लपण्याचा ती प्रयत्न करते. सो ही पुल्ड देम aside. Sit up, he ordered, and hold out your hand. You must be taught once and for all not to touch what does not belong to you. आणि मग ते तिला बसवतात आणि सांगतात तिला खडसावून की जे तुझ्या मालकीचं नाही आहे, जे तुझं नाही आहे, त्याला तू हात लावायचा नाही आहे. मी तुला एकदाच हे सांगतोय कायमस्वरूपी. सो बट इट वॉज फॉर युअर बड्डे. आणि मग ते सांगतात की तो तुमच्या बड्डेसाठी आहे. Down came the ruler on her little pink palm. Hours later, when grandmother had wrapped her in a shawl and rocked her in a rocking chair, the child clung to her soft body. आणि मग बड्डेचं नाव ऐकलं की हाताची पट्टी खाली येते, बरोबर आहे. आणि मग अर्ध्या एक तासानंतर आजी येते, मग तिला एका शॉलमध्ये गुंडाळते आणि मग त्या रॉकिंग चेअरवरती जाऊन बसते. आणि मग ती म्हणते की मला आजीचा जो स्पर्श आहे, मऊ स्पर्श, मला तो जाणवत होता. सो व्हॉट डिड गॉड मेक्स फादर फॉर, शी सोप्ड. आणि ती देवाला विचारते की कशाला वडील हे बनवलेले आहेत. सो हॅज द क्लीन हँकी डार्लिंग, ब्लो युअर नोज, गो टू स्लीप पे, आल फॉरगेट ऑल, you will forget all about it in the morning. I tried to explain to father, but he was too upset to listen tonight. आणि मग डोळे पुसते तिचे आणि म्हणते की तू झोप आता, मी उद्या सकाळी उठलीस की सगळं विसरून जाते. मी तुझ्या वडिलांना सांगण्याचा प्रयत्न करते, ते सध्या अपसेट आहेत, काय ऐकणार नाहीत आज रात्री. बट द चाइल्ड नेवर फॉरगॉट. नेक्स्ट टाइम शी सॉ हिम, शी क्विकली पुट बोथ हँड्स बिहाइंड हर बॅक अँड रेड कलर फ्ल्यू इन टू हर चिक्स. आणि मग आता ते चाइल्ड जे आहे ते विसरणारं नव्हतं. मग दुसऱ्या वेळेस काय झालेलं आहे ती पाहते आणि तिचे जे तिने पाहिल्यानंतर त्या चाइल्डने तिचे दोन्ही पण हात ती मागं घेते आणि रेड कलरचा तिचे चिक्स हे झालेले आहेत. द मॅकडॉनल्ड्स लिव्ड नेक्स्ट डोअर. दे हॅड 5 चिल्ड्रन. लुकिंग थ्रू अ गॅप in the fence, the little girl saw them playing tag in the evening. Father with a baby Mao on his shoulder, 2 little girls hanging on to his coat pocket, ran around and around the floor beds, shaking with laughter. Once she saw the boys turn the house on him, and he tried to catch them, laughing all the time. आणि मग ती मॅकडोनाल्ड त्यांच्या समोर राहणारं जे घर असतं, ती खिडकी त्याच्या एक तिच्या जे सराउंडिंग गेट असतं त्या गेटमधून ती पाहते. कुंपण जे गेलेलं असतं सगळं, त्या एका त्याच्या छिद्रातून ती पाहते, गॅप असतो तिथं. तर ते वडील असतात, त्यांच्या मुलांबरोबर खेळत असतात. एक जण शोल्डरवर असतो, 2 लहान मुलं त्याचे कोटबरोबर खेळत असतात आणि खूप सारा हसायचा आवाज येत असतो. सो दॅट इज वॉज शी डिसाइडेड देअर वेअर डिफरंट सॉर्ट ऑफ फादर. आणि मग ती म्हणते की इथं तर वेगळ्या पद्धतीचे वडील आहेत. सडनली वन डे मदर बिकम इल अँड शी अँड ग्रँडफादर वेंट टू हॉस्पिटल. आणि मग एक दिवस असं झालं की आई आजारी पडली आणि मग आजी आणि ती म्हणते की आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. द लिटिल गर्ल वॉज लेफ्ट अलोन इन द हाऊस विथ ॲलिस अँड द कुक. दॅट वॉज ऑल राईट इन द डे टाईम. मग ती लहान मुलगी घरीच राहायची. त्याचबरोबर ॲलिस त्यांची जी कुक होते स्वयंपाक करणारी, ती पण डे टाईमाला घरात असायची. हे पहा कशी लहान लहान मुलं
एकजण शोल्डरवर खेळतो, एकजण 2 पॅन्टी ओढत आहेत आणि ती या कंपाऊंड जो आहे त्या कंपाऊंडच्या याच्यामधून ती पाहते. सो बट द while Alice was putting her to bed, she grew and suddenly afraid. Why will I do if I have a nightmare? She asked. I often have nightmares and then Granny takes me into her bed. I can't stay in the dark. It all gets whispery. You just go to sleep, child, said Alice, pulling off her socks, and don't you scream and wake your poor pa. आणि मग तिला तर स्वप्न येतात रात्रीचे भयंकर भयंकर, आणि म्हणून ती सांगते की माझ्या आजीबरोबर मी झोपायची. आजी तर आज नाही आहे, ती दवाखान्यात गेली आहे. आणि मग ॲलिस तिचे सॉक्स काढलेले आहेत आणि म्हणते मोठ्याने ओरडू नको, स्वप्न वगैरे पडल्यानंतर तुझ्या वडिलांची झोप तू मोडशील, त्यांना जागा करशील. सो बट द सेम ओल्ड nightmare came. The butchers with a knife and the rope, who came nearer and nearer, smiling and dreadful smile, while she could not move, could only stand still, crying out, "Grandma, Grandma!" She woke up shivering, see father beside her bed, a candle in his hand. आणि मग तिला स्वप्न नेहमीप्रमाणे पडलेलं आहे. एक रोप, जसं आपण दावं हातामध्ये आहे. एक बुचर जो आहे, ज्याला आपण म्हणूया कत्तलखान्यातला गाया वगैरे कापतो ना, तो बुचर जो आहे तो हातामध्ये त्याच्या चाकू आहे, धावा आहे, तो जवळजवळ येतो आहे आणि हसतो आहे मोठ्या मोठ्याने, डेडफुल स्माईल आहे. आणि मग त्या स्माईलमुळे काय झालेलं आहे, कसाईचा आवाज जो आहे तो अतिशय भयानक आवाज आहे. मोठ्याने वळते, आजी आजी, आणि वळून पाहते तर काय आहे, तिच्याजवळ कोण येऊन बसलेलं आहे, वडील आलेले आहे. त्यांच्या हातामध्ये एक मेणबत्ती आहे. "What's the matter?" he said. काय झालेलं आहे? "Oh, a butcher, a knife. I want a granny." आणि मग ती ओरडते की कसाई, त्याच्यात चाकू, आणि मला माझी आजी पाहिजे म्हणून. He blew out the candle, bent down and caught up the child in his arm. आणि मग तो कॅन्डल विझवतो पप्पा. मग अतिशय हळुवारपणे तिला खाली बसतो आणि त्या ज्या केजियाला आहे तो उचलून हातामध्ये घेतो. Carrying her along the passage to the big bedroom. The newspaper was on the bed. He put away the paper, then carefully tucked up the child. He lay down beside her, half asleep, still with the butcher's smile all about her, it seemed. She crept close to him, snuggled her head under his arm, held tightly to his shirt. आणि मग पप्पा हळूच तिला बेडरूममध्ये घेऊन जातात. काही पेपर पडलेले असतात, पेपर बाजूला करतात, हळुवारपणे तिला झोपवतात. आणि मग तिला आणखीनही ते स्माईल आणि बुचर्सची स्माईल जावळते, म्हणून ती जवळ वडिलांच्या जाते, तिचा शर्ट पकडते वडिलांचा आणि टाईट धरून ती झोपते वडिलांना. देन द डार्क डिड नॉट मॅटर. शी ले स्टील. "Here, rub your feet against my leg and get them warm," said father. आणि तुझे जे पाय आहेत ते माझ्या पायांना घास आणि मग ते गरम होतील. आणि मग ती म्हणते, आता अंधारही मला काय वाटत नव्हतं, माझे वडील माझ्यासोबत झोपलेले आहेत. Tired out, he slept before the little girl. A funny feeling came over her. Poor father, not so big after all, and with no one to look after him. He was harder than grandmother, but it was a nice hardness, and every day he had to work and was too tired to be Mr. MacDonald. She had a tone of all his beautiful writing. She stirred and suddenly and sighed. "What's the matter?" asked her father. "Another dream." आणि मग तिला जाणवतं की कशा पद्धतीने आता तिला जाणीव झालेली आहे. आपले वडील आपल्याला किती जीव लावतात, प्रेम लावतात. ते जरी कडक असतील, कडक स्वभावाचे जरी असले, कारण ते रोज कामाला जातात, दमतात, आणि मग जरी ते मॅकडॉनल्ड घराशेजारी जे बाबा आहेत मॅकडॉनल्ड त्यांच्यासारखे जरी नसले तरी पण ते खूप छान आहेत. मी त्यांच्या कामाचे पेजेसही फाडलेले आहेत. आणि मग ती मोठ्या मोठ्याने श्वास घेते. आणि मग वडील विचारतात, काय झालं, दुसरं स्वप्न पाहिलं का? "Oh," said the little girl, "my head's on your heart. I can hear it's going. What a big heart you have got, father dear." आणि मग ती सांगते की नाही, मला स्वप्न वगैरे पडले नाही, पण तुमच्या हृदयाजवळ मी गेल्यानंतर तुमच्या हृदयाचा आवाज मला जाणवला. माझे बाबा, असं ती प्रेमाने म्हणते.
म्हणजेच तिला बाबा खरे काय आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे हे समजलेलं आहे. अशी कॅथरीन मॅन्सफिल्ड यांची स्टोरी आपण म्हणूया होती, लिटल गर्ल केजियस. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.